तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण परिमेय संख्या या धड्याला सुरुवात केली होतो आणि आपण काही उदाहरण बघितले होते आणि हे आपल्याला आज 3 उदाहरण बघायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला उदाहरण आहे आपल्याला अंडर रूट 20 इंटू 5 बाय 10 ही परिमेय संख्या आहे का नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला हा गणित सोडवावा लागेल. ठीक आहे. तर बघा काय होईल, 20 गुणिला 5 म्हणजे रूट 100. ठीक आहे. आणि बाय 100 आणि रूट 100 ची किंमत होते 10. 10 बाय 10 म्हणजे किती भेटेल 1 आणि ही एक परिमेय संख्या आहे. ठीक आहे. नंतर बघा, नंतरचा गणित आहे आपल्याकडे 5 गुणिला अंडर रूट 49 बाय 5 ही संख्या परिमेय संख्या आहे का नाही हे ओळखायचे आहे. ठीक आहे. तर सोडवू आपण. 5 गुणिला अंडर रूट 49 चा अर्थ होते 7 आणि बाय 5. ठीक आहे. काय होईल मग 7 5 35 बाय 5 म्हणजे किती भेटल 7 आणि 7 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. दुसरा पहा काय 8 बटे 5 बाय 4 ही संख्या परिमेय संख्या आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. तर कसा सोडवू पहा, यांचा दोघाचा होते गुणाकार आणि हा प्लस किती होईल मग 4 गुणिला 8 म्हणजे 8 चो 32 आणि 32 प्लस 5 बाय 4. ठीक आहे. किती होईल 32 आणि 5 37 आणि 37 बाय 4. जेव्हा आपण याला सोडवू 37 भागीला 4 4 8 32 सॉरी 4 9 36 किती राहील 1 राहील पॉइंट 0 4 दुने 8 किती राहिले तर 2 आणि 4 पंचे 20. ठीक आहे. किती भेटला उत्तर 9.25 आणि 9.25 याचा शेवटचा अंक आहे 5 आणि परिमेय संख्येचा नियम का म्हणते की कोणतीही संख्या p बाय क्यू रूपामध्ये लिहितात असेल तर ती परिमेय संख्या आहे किंवा त्या संख्येचा शेवटचा अंक जर आपल्याला माहित असेल तर ती परिमेय संख्या आहे. अशावरून का समजलं आपल्याला की 8 बटे 5 बाय 4 ही संख्या परिमेय संख्या आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. छोटासा व्हिडिओ बनवलो कारण की थोडा काम आहे आणि उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.